तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार गोसावी स्वागत करतो तुमचं बांदेलकी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत बाबुलनाथ मंदिर येथे. तर बाबुलनाथ मंदिर व्हिजिट करायसाठी मी एक स्पेशल पर्सनला आणलेला आहे माझ्यासोबत. ती म्हणजे सानिका. तर मी दादासोबत पहिल्यांदा आले. म्हणजे मला यायचं होतं व्हिडिओ मध्ये, पण मला भेटलं नाही. मग आज पहिल्यांदा मी आले व्हिडिओ बनवायला. तर खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण होते सानिकाची. सानिकाला पण ब्लॉगिंग करायची होती आणि बांदेलकी ब्लॉगची एक न्यू मेंबर म्हणून सानिका सुद्धा ऍड होत आहे. आणि आता आम्ही बाबुलनाथ मंदिरला चाललो. ऍक्च्युली आम्ही गेलेलो महालक्ष्मी मंदिरला गेलेलो, पण तिकडे खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. आणि टाइमचं खूप लिमिटेशन्स आहेत आमच्याकडे, त्यामुळे टाइम कमी असल्यामुळे आम्ही आता विचार केला की आपण इकडनं बाबुलनाथ मंदिरला जाऊ. आम्ही इकडनं पाय वॉक बाबुलनाथ मंदिरला जात आहे. आणि ही बघा, ही आमची टीम सोबत असणार आहे आजच्या ब्लॉग साठी. संदीप स्पेशल बंदा आलेला आहे. फायनली कमबॅक झाला फायनली कमबॅक झाला या बंद्याचा. आणि आपला नेहमीचा मित्र प्रीतम मांडवकर. तर आज काही टीम आलेली नाहीये, म्हणजे बरेच लोक. ऍक्च्युली टीम एवढी मोठी आहे ना, पण बरेच लोक येत नाहीत, त्यामुळे टीम पण मोठी ठेवली. तर कसं चार पाच लोकांचं मॅनेजमेंट होतं. ठीक आहे. तर संदीप, काय मग आज कसं काय जमलं यायला? तुमच्यामुळे यायला लागतं मला. सुट्टी नसली तरी पण मजबुरी म्हणून बोलतो. हा, आज संदीपला वॉर्निंग देऊन ठेवलेली मी, आज नाही आलास तर बघ. चलते आपण. तर मित्रांनो, आता बांदेलकी फॅमिली चालली आहे बाबुलनाथ मंदिर व्हिजिट करायला. बाबुलनाथ खूप चाललोय, मागापासून चालतच आहे. बाय वॉक आम्ही असं समजा की महालक्ष्मी मंदिर पासून बाबुलनाथ टेम्पल किती 2 किलोमीटर आहे. समथिंग 2 किलोमीटर आम्ही चालतो. पण आज आम्ही दर्शन करूनच जा, सोडणार नाही. ऍक्च्युली विचार केलेला 2-3 मंदिरांचा, पण ठीक आहे, आता एवढं नाही. आणि आज गुरुवार आहे. गर्दी खूप असते. आम्ही गेलेलो महालक्ष्मीला, बट गर्दी खूप होती तिकडे. आम्ही लाईनीत उभे पण होतो, पण खूप म्हणजे लांबपर्यंत होती, गोल 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 गोल. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आज नको, आपण नंतर कधी जाऊ. म्हणून आता आम्ही जातोय बाबुलनाथ मंदिर. तर मित्रांनो, आम्ही बाबुलनाथ मंदिर मध्ये तर आलोय, पण इकडे शूट करायला जास्त अलाउड नाही, कॅमेरा यूजला जास्त अलाउड नाही. ऍक्च्युअली आम्ही कॅमेरा काढला होता, शूट करता करता त्या लोकांनी आम्हाला म्हणजे वॉर्निंग दिली की कॅमेरा यूज करू नका, नाहीतर ऑफिसमध्ये जप्त केला जाईल. तर आम्ही थोडेफार शूट घेतले, नॉर्मल तसे घ्यायचे तसे. बाकीच्या गोष्टी तिथे काही म्हणजे छान आहे, वातावरण वगैरे पण छान आहे, मंदिर पण छान आहे. ते थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, काहीतरी मध्ये बनवत आहे काय. बाकी सगळे मागच्या साईडला आहेत. कॅमेरा यूज नसल्यामुळे आम्ही लोक हे असे शूट करतोय. कॅमेरा रिस्ट्रिक्शन त्यामुळे जास्त काही बोलता येत नाही, पण मंदिराचा आनंद तुम्हाला नक्की भेटेल या व्हिडिओमध्ये, गॅरंटेड. फक्त दर्शन करता नाही आला, दर्शन नाही नीट भेटलं. दर्शन नीट भेटला, व्हिडिओ नाही आली. अरे नाही भेटला, ते लोकांनी फटाफट भागवलं, माहिती आहे का. माझ्या हातात असून सुद्धा मला नाही दिलं. बोल.
इधर थोडी आहे. मंदिरातून जाऊन आले, आता प्रसादी खात आहे. टेस्टी आहे ना. पण कडक आहे. चालू ठेवला व्हिडिओ. चाललोय आता कुठे माहिती चावत नाही म्हणून बघ पूर्ण इकडे टाकतोय. स्ट्रॉंग साईड आहे, स्ट्रॉंग साईड. चला जायचं. सो गाईज आता झालेलं आहे आपलं दर्शन बाबुलनाथ मंदिरमध्ये. खूप मजा आली. शूट थोडं कमी करायला भेटलं. 2 वेळा ट्राय केलं प्रीतमने, पण प्रीतम पकडला गेला. आणि हा जो पूर्ण ब्लॉग आहे तो आपला ह्याच्यावरती शूट होतोय, मोबाईलवरती शूट होतोय. आणि आता आपण चाललेलो आहोत तारापूर ॲक्वेरियमला. तारापूर वाला ॲक्वेरियम आय थिंक. हां, तारापूर वाला ॲक्वेरियम. तर बघूया तिकडे काय काय बघायला भेटतं. मच्छी, मासे. एक चष्मा येतो, चष्मा. सो गायजांनो, तुम्हाला तर माहिती आहे आम्ही किती लक्की माणसं आहोत. मी काय तुम्हाला तर माहिती आहे आम्ही किती लक्की माणसं आहोत. आम्ही जिथे जातो ना त्या गोष्टीचा वाटोळा होतच होतो. एवढे 3 किलोमीटर चालत आलो मच्छ्या बघायला. हा बघा पाठी तुम्हाला दिसत असेल तारापूर मत्स्यालय आमच्या. आणि गाईस लिटरली बंद आहे. काय बोलू. हा साला हरामी. झाला नाही. हा बघा हा हरामी. हा बोलतो की चला जाऊया तारापूर मच्छी बघायला. बघितली का मच्छी? आज गुरुवार आहे बाबा. आज मच्छीचा वार नाही त्यामुळे बंद आहे आय थिंक सो. मच्छीचा वार नाही म्हणून बंद आहे. खेड्या संडेच यायला लागतं. ही पोरगी बघा बिचारी कंटाळली. संडे चालत एवढी चालली. पहिल्या ब्लॉगचा एक्सपिरियन्स. गुरुवार आहे म्हणून बंद आहे रे. पहिल्या ब्लॉगचा पण हिच्यासाठी पहिल्या ब्लॉगचा एक्सपिरियन्स किती खराब असू शकतो विचार कर. नाही येणार ती. महालक्ष्मीला गेलो, महालक्ष्मी बंद नाही सॉरी गर्दी. त्यामुळे आपण गेलोच नाही. हा नंतर आता इकडे आलो, हे बंद. ट्रेन बंद व्हायच्या आधी तिकडे चल. ते पण बंद व्हायचं. चल. सो गाईज आता हा ब्लॉग आपण इकडे संपवूया. तारापूरवालामध्ये तर जाता नाही आलं. तिकडे जाऊन येऊ का? तर गाईज आता आम्ही जातोय घरी जय महाराष्ट्र. आमची जिरली सर्व बंद होतात. आम्ही आता चाललोय घरी. कंटाळले, सगळे कंटाळले. आता आम्ही आलेलो आहोत. काय खायला आलेलो? ब्रेड कटलेट. ब्रेड कटलेट. खाएंगे. असं होत नाही की बांधिलकी ब्लॉग्स कुठे जातात आणि खात नाहीत. तर इकडे पण आम्ही खाणार. हे मी निघतो. आज 11 झाले यार. आता तर बोललं नाही जायचं. पागल आहे का? अरे लगेच एक घे ना पटकन. थोडे फास्ट लागले. हो फास्ट लागले. जाऊ रे. चालू आहे. याला जेवण करतोय. ते बघ ना. चटणी सगळ्यात चांगला.